नमस्कार मराठी मंडळी, आपल्या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मुख्यमंत्री महाराष्ट्राचा या आपल्या खास मराठी मंडळी या चॅनलवरील सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्यांची कारकीर्द प्रकाशझोतामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याबद्दल। हाजूसिंग राठोड नावाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याचं तुम्ही इतिहासात कधीही ऐकलेलं नसेल, पण वसंतराव नाईक यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल। होय, हाजूसिंग राठोड म्हणजेच वसंतराव नाईक आणि त्यांचीच ही कहाणी आपण जाणून घेणार आहोत। हाजूसिंग राठोड पासून वसंतराव नाईक या नावापर्यंतचा त्यांचा प्रवास। 1 जुलै 1913 वसंतराव नाईक यांचा जन्म। महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषीतज्ञ। त्यांचा जन्म विदर्भातील गहुली जिल्हा यवतमाळ येथे साधारण शेतकरी कुटुंबामध्ये झाला। नाईकांचे मूळ आडनाव हे राठोड, पण गहुली ही खेडे चतुरसिंग राठोड याने वसविले। त्याने जमीन जुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले। साहजिकच समाजाचा नाईक म्हणजे पुढारी झाला आणि त्यावरूनच पुढे नाईक हे आडनाव रूढ झालं। चतुरसिंग राठोड यांना फुलसिंग हा मुलगा पुढे समाजाचा नाईक झाला। त्याच्या हानुबाई या पत्नीला 2 मुले होती, राजूसिंग व हाजूसिंग, आणि हाजूसिंग म्हणजेच आपले वसंतराव नाईक। हाजूसिंग हे छोटे बाबा या नावानं देखील प्रसिद्ध होते आणि पुढे त्यांना वसंतराव नाईक हे नाव पडलं। वसंतरावाचं प्राथमिक शिक्षण विविध खेड्यांमध्ये झालं। पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून BA ही पदवी घेतली व त्यानंतर 1940 मध्ये त्यांनी LLB ही पदवी मिळवली। विद्यार्थी दशेतच त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले व डेन कार्नेगी या दोघांच्या विचारांची छाप पडली। तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला। या स्नेहाची परिणती वसंतराव व वत्सलाबाई यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहामध्ये झाली। त्या काळी या विवाहामुळे विदर्भामध्ये मोठी खळबळच उडाली। उभयतांना काही वर्ष आपापल्या घरापासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले, पण वसंतरावांनी पूर्ण विचारांतीच हे लग्न केले होते। त्यांची वकिलीही ठीक चालली होती। वत्सलाबाई BA असून वसंतरावाच्या बरोबरीनं समाजकार्यात त्यांना सहकार्य करत होत्या। त्यांना 2 मुले, निरंजन आणि अविनाश। वसंतरावांनी पुढे कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीची सुरुवात केली। हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला आणि आर्थिक स्थितीही सुधारायला मदत झाली आणि सोबतच प्रतिष्ठाही वाढली। पुढील काळामध्ये ते पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून गेले। याशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे ते अध्यक्षही झाले। त्यानंतर 1946 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची 1951 ते 1952 या काळात नियुक्ती झाली। ते पुसदच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून देखील आले आणि पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्याच्या महसूल खात्याचे उपमंत्री झाले। 1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव हे यशवंतराव यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झाले। पुढे 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथमच महसूल मंत्री देखील झाले। 1962च्या निवडणुकीनंतरही कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री देखील होते, पण कन्नमवार यांचं त्यावेळी दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। तो काळ होता 1963चा। या पदावर त्यांनी सुमारे 12 वर्ष काम केलं। या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या। प्रथमतः त्यांनी कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिलं। 2 वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी जाईन असं त्यांनी 1965 मध्ये निक्षून सांगितलं। त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन हा व्यावहारिक असे। कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणानं सोडवित असत। त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतीत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या। विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते। 20 फेब्रुवारी 1975 रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य सुरू ठेवले। 1977च्या मार्चमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील ते लोकसभेवर निवडून गेले होते। असा हा वसंतराव फुलसिंग नाईक या महाराष्ट्राच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्याचा प्रवास। 18 ऑगस्ट 1979 रोजी त्यांचं निधन झालं आणि महाराष्ट्रावर दुःखाची लाट कोसळली। मुख्यमंत्री महाराष्ट्राचा या आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलवरील पुढील भागामध्ये आपण आणखी एका मुख्यमंत्र्याबद्दल जाणून घेणार आहोत। जर अद्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। बाजूला घंटीचं बटन दिसेल ते दाबायला सुद्धा विसरू नका। तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। लवकरच घेऊन येऊ पुढचा व्हिडिओ। तोपर्यंत जय महाराष्ट्र।